चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच हिंदू नववर्षाचा पहिला दिवस. 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणून याकडे पाहिलं जातं. प्रत्येक घरावर डौलानं उभी राहिलेली गुढी संस्कृतीची पाळंमुळं अधिकच खोलवर रुजवत गेली. खरं तर मुंबई शहराचा झपाट्याने विकास झाला. चाळीची जागा टॉवरने घेतली. वस्तीचं रूप पालटलं. मात्र आजही या शहरात संस्कृती आणि परंपरा नित्यनिगोतीने जपली जाते. आणि ते ठिकाण म्हणजे गिरगाव. आपली परंपरा आणि संस्कृती अविरतपणे जपणारं एकमेव ठिकाण. संस्कृती काय असते आणि ती कशी टिकवायची याचं उत्तम उदाहरण. आणि म्हणूनच नववर्षाच्या शुभमुहूर्तावर आढावा घेणारा आमचा हा खास रिपोर्ट. नमस्कार. आमच्या ग्रुपचं नाव आहे गिरगाव ध्वजपथक. तुम्ही ऐकलंच असेल. ग्रुपची सुरुवात 2005 साली झाली. म्हणजे पुण्यातले श्रीयुत अनिल गाडगीळ आणि मुंबईतले श्रीयुत राजेश प्रभू साळगावकर या दोघांच्या प्रयत्नाने गिरगाव ध्वजपथकाची सुरुवात झाली. बेसिकली ही संस्कृती पुण्यामध्ये खूप वर्षापासून चालू आली आहे, ढोलताशा ही संस्कृती. पण मुंबईमध्ये या दोघांनी गिरगाव ध्वजपथक या नावाने ही संस्कृती आणली, ढोलताशा. गिरगावात नववर्षाच्या स्वागतासाठी आतुर असलेले हे अवलिया रात्रंदिवस या शोभायात्रेसाठी मेहनत घेत असतात. कुणी डॉक्टर, कुणी इंजिनियर, विद्यार्थी असे विविध क्षेत्रात कार्यरत असणारी तरुण पिढी आपल्याला इथे पाहायला मिळते. मुंबईतलं मानाचं पहिलं ध्वजपथक म्हणून या पथकाकडे पाहिलं जातं. या पथकामध्ये सुरुवातीला 50 जण होते. मात्र या पथकातल्या तरुण तरुणींची संख्या आता 400 वर पोहोचलीय. खरं तर हेच या पथकाचं यश म्हणावं लागेल. गुढीपाडव्याला सकाळी 6 वाजता विल्सन शाळेत भेटणार आहोत. विल्सन शाळा फडके गणपती मंदिर, BP रोड, पोलीस स्टेशनच्या समोर आहे.